फक्त 1500 रुपयात मी फूड बिझनेस कसा सुरू केला हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी चैताली पालकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सुधा फूड्स. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे आणि मला सुद्धा असं वाटायचं की मी माझं स्वतःचं काहीतरी सुरू करावं. पण घरातल्या जबाबदाऱ्या आणि मुलं लहान असल्यामुळे सुरुवातीला मला काही करता नाही आलं. पण आता माझी मुलं थोडी मोठी झालीत, शाळेत जातात, त्यामुळे माझ्याकडे आता बराचसा वेळ असतो. म्हणून मी घरातून हा स्मॉल फूड बिझनेस सुरू केला. जेव्हा आपण कुठलाही फूड बिझनेस सुरू करतो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे फूड लायसन्स. हे काढण्यासाठी मला 500 रुपये लागले होते. कारण फूड लायसन्स शिवाय आपलं प्रॉडक्ट कुठलाही दुकानदार विक्रीसाठी दुकानात ठेवणार नाही. जर तुम्हाला घरून क्लाउड किचन जरी सुरू करायचं असेल तरी फूड लायसन्स त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मला हे स्टिकर बनवण्यासाठी 300 रुपये लागले होते. एका स्टिकरवर मी 300 ग्रॅम आणि 500 ग्रॅम असं प्रिंट करून घेतलं होतं. सुरुवातीला माझ्याकडे स्टॅम्पही नव्हता, मी पेनानेच लिहायचे इथे, कारण मला एवढं माहिती नव्हतं. कारण मी सुरुवात होती माझी सुद्धा, मला एवढं माहिती नव्हतं. जेव्हा मला प्रॉफिट झाला त्यानंतर मी स्टॅम्प विकत घेतला होता. वजन काटा घ्यायला मला 350 रुपये लागले होते. मला आधी मार्केट समजून घ्यायचं होतं. मार्केटमध्ये प्रॉडक्टला डिमांड आहे की नाही हे समजून घ्यायचं होतं. म्हणून मी ब्रँडेड पॅकेजिंगवरती फोकस नाही केला, प्रॉडक्टच्या क्वालिटीवर फक्त फोकस केला. मी सुरुवातीला पॅकेजिंगसाठी हे प्लास्टिकचे पाऊच आणले होते. हे मी 50 रुपये पावशरनी घेतले होते. लायसन्सचे 500 रुपये, लेबलचे 300 रुपये आणि वजन काट्यासाठी 350 रुपये आणि पाऊचसाठी मला लागले होते 50 रुपये. आणि जे पैसे उरले त्याच्याने मी धान्य आणलं. थोडं धान्य मी घरातलं वापरलं आणि असं करून मी माझी पहिली 5 किलोची थालीपीठ भाजणी बनवली आणि माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कलमध्ये फ्रीमध्ये सॅम्पल दिले होते. काही जणांनी मला पैसे सुद्धा दिले आणि रिपीट ऑर्डर सुद्धा दिल्या होत्या, कारण त्यांना क्वालिटी आवडली. हेल्दी प्रॉडक्ट असल्यामुळे फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कलकडून मला रिपीट ऑर्डर सुद्धा मिळत असतात. माझ्याकडे स्टॅम्प नव्हता तर मी पेनाने लिहायचे. तिकडे तारीख आणि MRP पेनाने लिहायचे आणि 200 ग्रामच्या पॅकवर पेनाने 200 ग्रामच्या खाली पेनाने टिक करायचे. नंतर माझा जेव्हा प्रॉफिट झाला तेव्हा मी हे स्टॅम्प विकत घेतलं होतं. माझ्याकडे सीलिंग मशीन नव्हती सुरुवातीला. मला रक्षाबंधनला माझ्या भावाने ओवाळणी टाकली तेव्हा मी ही सीलिंग मशीन घेतली होती. जेव्हा मी बिझनेस सुरू केला त्यावेळेला मी मेणबत्तीने, पिठाचं पॅकेट मेणबत्तीने मी सील करायची. जेव्हा मी बिझनेस सुरू केला त्यावेळेला तुम्हाला माझ्या बिझनेस जर्नीची सुरुवात कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.